हा काही निधी आणि हा सगळा कंगावा आहे. त्यामुळे हे सर्व का गेले हे सर्वश्रुत आहे. निवडून कसे आले हे देखील सर्वश्रुत आहे. भाजपला विरोध, मोदींना विरोध म्हणून हे निवडून आले आणि गेले कशासाठी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता जास्ती खोट्या लोक जे आहेत त्यांचं बोलून बोलून त्याच्यावर विश्वास न ठेवता राजकारण पुढे कसं घेऊन जायचं आहे आणि निवडणुकांना पुढे कसं गेलं पाहिजे आज मूलभूत नागरिकांच्या आणि आपल्या सर्वांच्या पुढे हा प्रश्न निर्माण झाला. एकंदरीत मोदी हटाव आणि संविधान बचाव ही निवडणुकीची भूमिका होती आणि मोदींना हटवण्याच्या अनुषंगानं, भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं लोकसभेमध्ये भरभरून मतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळाली आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, त्यामध्ये शिवसेना असेल, अर्थातच काँग्रेस मोठा भाऊ म्हणून देशामध्ये हा कॅम्पेन राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू होतं. त्यामुळे त्यांना त्या विजयामध्ये काँग्रेसचा देखील खूप मोठा वाटा आहे आणि तो वाटा जो आहे तो संविधान वाचवण्याचा, भारतीय जनता पक्षाला विरोधाचा असणारा तो गाभा आहे. त्यामुळे त्यांची ही गद्दारी त्यांच्या पक्षाचीच नव्हे तर ही काँग्रेस पक्षाची आहे, लोकशाहीची आहे. ही माझी जी भूमिका आहे तिचा पुनरुच्चार या ठिकाणी. हे बघा, लोकांच्या मताचा केला, लोकशाहीचा केला, संकेताचा केला आणि इतके बदबद विकास पुरुष पैदा व्हायला लागलेत की जो उठतो तो मग तो विकास करायला चालला, जो उठतो तो विकास करायला चालला आणि विकास तर काही कुठे नजरात दिसत नाही. विकास सगळा थापा आहे. 50 खोके एकदम ओके जो नारा आहे तो एका बाजूला आहे, तो दुसरीकडे सत्ता हा परवलीचा शब्द करून ठेवला आहे. त्यामुळे आता सत्ताच जर परवलीचा शब्द असेल तर आगामी काळात जिसके हात में दंडा उसकी भैंस हे सूत्र आपल्याला आपल्या देशात लागू करायचं आहे का? सभ्यता, संस्कृती या विषयाला बाजूला ठेवायचं आहे का? त्यामुळे बळी तो कान पिळी हे जंगलराज आणण्याच्या अनुषंगानं जे काही उघड्या डोळ्यांनी चाललंय ते उघड्या डोळ्यांनी पाहणं अवघड आहे. नाही, भूमिका हे बघा, निवडणुका जाहीर जेव्हा झाल्या तेव्हा आमचा नांदेड या ठिकाणी आम्ही लढावं अशा पद्धतीने आमचा प्रस्ताव हा मित्रपक्षांकडे होता. मात्र या ठिकाणच्या काही अदृश्य शक्ती आणि महाविकास आघाडी आम्ही मिळून अपक्षाचा या ठिकाणी प्रयोग केला जाईल अशा प्रकारे कुठेतरी एक सामंजस्य बनण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. मात्र अदृश्य हात थोडे आखडत्या गेले आणि काँग्रेस आणि उभाटा अशा स्वरूपामध्ये एक चर्चा सुरू झाली. काँग्रेसने तर हेबी फॉर्म लावून आम्ही आमचा फॉर्म टाकला. मात्र परिस्थिती अशी नव्हती की 3 उमेदवार लढतील आणि परिस्थिती अशीही नव्हती की निवडणूक संख्याबळ सांगत होतं की ही निवडणूक अवघड आहे. किंबहुना ही आमच्या मित्रपक्ष आणि आमच्या व्यतिरिक्त ही महायुतीसाठी ही पोषक अशा स्वरूपाची निवडणूक होती. मात्र भारतीय जनता पक्षाला अनपोज द्यायचं नाही. भारतीय जनता पक्षाला लोकशाही मूल्याच्या अनुषंगानं आपण आपली वैचारिक भूमिका घेऊन पुढे जायचं हा आमचा त्या ठिकाणचा निर्णय होता. निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, हा काही लोकशाहीचा तमाशा नाही. त्यामुळे त्या सणामध्ये आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जावं अशी एकंदरीत भूमिका होती. इथले आमचे खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष हेच निरीक्षक होते. यांच्याकडे आम्ही कोरा फॉर्म देखील अत्यंत सन्मानाने दिला होता आणि विड्रॉलच्या तो भरला देखील होता. विड्रॉलच्या दिवशी दस्तुरखुद उद्धवजींनी गळ घातला. उद्धवजींनी विनंती केली. एरवी उद्धवजीचा संपर्क हा राज्यस्तरावर असतो. मात्र यावेळेस आमच्या नांदेडच्या खासदार महोदयांशी देखील त्यांनी त्याचा सुतोवाच केला. तो सुतोवाच करत असताना फुटीची चर्चा देखील कुठेतरी होती. मी ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी नाही, मी विड्रॉलच्या दिवशी ती गोष्ट करतोय. तर विड्रॉल जेव्हा झाला त्यावेळेस याची चर्चा जरूर होती. मात्र त्यांनी या ठिकाणी ही आम्हाला संधी द्या, आमचा पक्ष एका संकल्पनेतून जात आहे, उद्या पक्ष फुटी करता ती निवडणुकीमधली उमेदवारी हे निमित्त ठरायला नको. त्यामुळे कावळा बसायला आणि डांग तुटायला असं होऊ नये ही एक माणुसकीची साथ घालत असताना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आम्ही थांबत असताना अपक्षाला अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धवजींच्या बोलण्यानुसार आम्ही आमचा अर्ज विड्रॉल केला. मात्र ऐन निवडणुकीच्या आधी असं झाल्यानंतर इकडे आड आणि तिकडे वीर अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यातून काँग्रेस पक्षाची तर फसगत झालीच झाली. मात्र उद्धवजींना पण फार मोठा विश्वासघात त्यांनाही या निवडणुकीच्या अनुषंगाने. हा काही निधी आणि हा सगळा कंगावा आहे. त्यामुळे हे सर्व का गेले हे सर्वश्रुत आहे. निवडून कसे आले हे देखील सर्वश्रुत आहे. भाजपला विरोध, मोदींना विरोध म्हणून हे निवडून आले आणि गेले कशासाठी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता जास्ती खोट्या लोक जे आहेत यांचं बोलून बोलून त्याच्यावर विश्वास न ठेवता राजकारण पुढे कसं घेऊन जायचं आहे
आणि निवडणुकांना पुढे कसं गेलं पाहिजे हा मूलभूत नागरिकांच्या आणि आपल्या सर्वांच्या पुढे हा प्रश्न निर्माण. पराभव झालेला आहे. पराभव हा 17 जागेचाच नाही झाला, तर ज्या निवडणुका झाल्या होत्या, ज्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुका पैसा फेक तमाशा देख अनुषंगाच्या झाल्या. नगरसेवकाच्या कॉलर पकडून विड्रॉल करायला लावणे, मोठी रक्कम घेऊन त्याच्यावर दबाव आणून विड्रॉल करायला लावणे आणि मतदारांना 5-5, 10-10, 7-7 हजार रुपयापर्यंत पैसे दिले गेले, हे देखील आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं. एवढंच नाही तर मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून ठेवला आणि तो बोगस मतदार मतदान केला. हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे झालं, त्याच्यात नांदेडमध्येही ठिकठिकाणी झालं. त्यातला मी मीडियाला धन्यवाद देईल की त्यांनी त्या ठिकाणचं बोगस मतदान हे कॅमेरे घेऊन गेल्या ते कसे पळाले याचे उदाहरण. या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे बाबळीचं झाड लावल्यावर त्याला आंबे कसे येणार, अशा एका प्रक्रियेमध्ये नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यातला मतदार जो आहे तो मतदार या निवडणुकीत होता. त्यामुळे ही निवडणूक काही शीतावरून भाताची परीक्षा करणारी नाही, तर ही निवडणूकच मुळातच हा मतदार या विचित्र आणि विकृत पद्धतीने निवडून आला. त्यामुळे या निवडणुकीला हा मॅन्डेट मानून आहे. 2-2 भागांकडून 2-2 उमेदवाराकडून पैसे घेणे, पुढे खानावळी उठणे, 3 स्टार हॉटेलवर सहलीला जाणे, ही काही लोकशाही नाही. आणि या लोकशाहीमधून, या निवडणुकीमधून जो काही निकाल आला आहे, हा जय आणि पराजय हा दोन्ही मानला नाही पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. या संदर्भामध्ये एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निरीक्षकाच्या नेमण्यात येणार असून निरीक्षकाचा अहवाल आल्यानंतर यामध्ये स्पष्ट ज्या गोष्टी होतील त्यानुसार जरूर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू. कारण आम्हाला गद्दार आणि बैमान हे बाहेरचेही चालत नाही आणि पक्षाचे जर कोणी असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. जाणाऱ्या माणसाला कोणतं ना कोणतं कारण लागतं. आम्ही बैमान होतो, आम्हाला 50 खोके मिळाले, आम्ही गद्दार आहोत म्हणून चाललो असं कोणी म्हणत नाही आणि प्रसंगी ते इतरांवर त्याची पावती पाडतात. ही मुळातच ही प्रवृत्ती चुकीची आहे. जनता जी आहे ती जनता काय ठरवायचं ते निश्चित ठरवेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाही आपल्याला वाचवायची हा मूलभूत त्याचा गाभा आहे. दंड ठोकटून आणि दावे प्रतिदावे करण्यात काही अर्थ नाही. मुळात माझी अत्यंत नम्रपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून साध आहे की लोकशाही आपली जी आहे अत्यंत क्रिटिकल पोझिशनमधून जात आहे आणि असंच सर्व जर चाललं तर येणारा काळ वाईट आहे. जिसके हात में दंडा उसकी भैंस, हे चुकीचं आहे. मुळात 1 नेशन 1 इलेक्शन पुरतं नाही. मी जसं यापूर्वी भाषणात बोललो, हे 1 नेशन 1 पार्टी, इतर कोणतीही पार्टी ठेवायची नाही, इतर कोणताही विचार ठेवायचा नाही. विविधता में एकता ही भारत की विशेषता हे देखील खोडून काढायचं. आणि एवढंच नाही तर 1 नेशन 1 चॅनलच देखील या देशामध्ये राहील या दृष्टिकोनातून चालू असलेली ही कृती आहे. त्यामुळे आपल्याला आपली विविधता, आपला वैचारिक स्वातंत्र्य आणि आपलं संविधान टिकवलं पाहिजे, एवढंच मी या निमित्तानं